नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. जून 2025 ते सप्टेंबर 2025मध्ये अतिवृष्टी व पूर यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरता हेक्टरी 10,000 रुपयाची मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा आणि तालुक्यांचा समावेश आहे, याचा प्रस्ताव कधी पाठवला आणि कुठल्या तालुक्यांना किती निधी वितरित केला जाणार आहे ते बघूया आपण. शासन निर्णय पाहूया. राज्यात विविध जिल्ह्यांत खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता विशेष मदत देण्याबाबत हा GR निघाला आहे 4 नोव्हेंबर 2025ला. असे 3 GR आले आहेत, ते आपण तिन्ही बघणार आहोत. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतपीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्यहानी व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू किंवा साहित्याचे नुकसान झाले आहे. वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते, अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता विशेष पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत देण्याबाबत हा GR काढलेला आहे. हा जो GR आहे तो त्याचे जे पैसे आहे, जे 10,000 रुपये DBT पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये, याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील. आता पाहूया आपण की कुठकुठल्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे. आता पाहू जिल्हा. कालावधी आहे जून ते सप्टेंबर 2025 आणि प्रस्तावना पाठवली आहे 3 नोव्हेंबर 2025ला. बाधित शेतकऱ्यांची संख्या, बाधित हेक्टर आणि निधी झाला आहे हे लाख रुपयामध्ये आहे. 60,895 लाख एवढा निधी वितरित केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागात हिंगोली, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यांना मदत जाहीर झालेली आहे. तसेच पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याला ही मदत जाहीर झाली आहे. आपण दुसरा GR बघूया आता. हा 4 नोव्हेंबरचा दुसरा GR आहे. यामध्ये 2 विभाग घेतले आहे, नागपूर आणि अमरावती. यामध्ये नागपूरमधील नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच अमरावती विभागात अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या 2 विभागासाठी 2,262 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि आपण तिसरा GR बघूया. हा तिसरा GR आहे. यामध्ये कोकण विभाग आहे. कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याचा जो कालावधी आहे तो जून 2025चा आहे. याचा प्रस्ताव दिला होता 31/10/2025ला. बाधित शेतकऱ्यांची संख्या, प्रति हेक्टर किती बाधित झाला आहे आणि किती निधीत वितरित केला जाणार आहे. आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जुलै महिन्याचा आहे हा वाला. आता ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा ऑगस्ट महिन्याचा आहे. आणि पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा सप्टेंबर महिन्याचा जो डाटा आहे त्याप्रमाणे निधी वितरित केला आहे. नंतर आहे पुणे विभाग. पुणे विभागातली 2 जिल्हे आहे. पुणे जून ते सप्टेंबर महिन्याचा जो डेटा आहे त्यानुसार यांनी निधी वितरित केला आहे. आणि सांगली जिल्हा आहे. सांगली जिल्ह्याचा जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचा डेटा दिला आहे, त्यानुसार निधी वितरित केला आहे. नागपूर जिल्हा
नागपूर विभागातला वर्धा जिल्ह्यातला जून ते सप्टेंबर 2025 याचा जो डेटा आहे 1 नोव्हेंबर 2025ला दिला होता, त्यासाठी एवढा निधी वितरित केला आहे. नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये धाराशिव, लातूर, परभणी या तिन्ही जिल्ह्यांसाठी एवढा निधी वितरित केला आहे. या जिल्ह्यासाठी 2072 कोटी रुपये इतका निधी वितरित केला आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही अडचणी वाटल्यास कमेंट करा. धन्यवाद.